जयेंद्र पहिल्या बॉलवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, झोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये आणि आपण पाहतोय की चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात येतोय. यावेळेस मात्र हुकचा फटका खेळला गेलाय आणि चेंडूला सरळ धाडलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. पहिला चेंडू निर्धावाला, मात्र दुसऱ्या बॉलवरती बिग शॉट एक केलेला आहे. पुढे सरसावून करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परतला जातोय. निलेश बंद्रे बॅक टू द डग आउट. सोहन येतोय, सोहन दळवी. स्लम सापडलाय, यष्टांच्या मध्ये सापडलाय. पंचांनी लगेच फिंगर अप केलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे बाद होताना दिसतोय, तो म्हणजे सोहन दलवी. आपण पाहतोय ज्या प्रकारे नागले संघाने मागचा सामना जिंकलेला आहे, आत्मविश्वास त्यांचा दुणावलाय, कॉन्फिडन्स त्यांचा आपण पाहतोय डबल झालेला दिसतोय. ज्या प्रकारे देवाने बॅटिंग केली आणि आता आपण पाहतोय की ज्या प्रकारे तो बॉलिंग करतोय, अप्रतिम कामगिरी. आपण बघितलं की एक क्षण असं वाटलं होतं की पोमन संघ हा सामना सहजरित्या आपल्या बाजूने घेऊन जाईल, मात्र ज्या प्रकारे देवानंद याने बॅटिंग केली आहे शेवटच्या षटकामध्ये, 25 धावा त्यांनी इथे कुटलेल्या आहेत. नव्याने बॅटर इन झालाय, तो म्हणजे आयुष वाघे. जर कस मारण्याचा प्रयत्न, स्लोअर वन इथे आपण पाहतोय हाताला गेला होता आणि एक धाव लेगबाजीच्या स्वरूपात इथे मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. फुलटॉ चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळून काढाय, चेंडू सरळ निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. देवानंद वल्वी याचा हे षटक संपलेला आहे आणि आपण पाहतोय पहिल्या षटकात 11 धावा आलेल्या आहेत. इथे पण पाहतोय पापडी संघाला 4 ते 5 धावा धावफलकावरती एक्स्ट्रा लावाव्या लागतील, कारण त्यांच्या 3 धावा ह्या कमी होणार आहेत.
ध्रुव येतोय, ध्रुव बीज ऑन साईडला काय फटका केलाय, आपला जो स्ट्रोक आहे आयुष वाघेच्या बॅट मधून निघाला. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. यस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला दुसरा चेंडू पाठवायचा आहे. व्हॉलेंटियर्स रेडी राहायचं आहे. निलेश बंद्रे, जर तिकडे ते गॉगल वाले आहेत त्यांना जरा गॉगल खाली घ्यायला सांग ना. यस, थँक्यू. जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय, फसला जातोय आयुष वाघे. शफल झाला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झाला नव्हता. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. अवलेज बघा, आणखीन एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. षटकार आल्यानंतर इथे कमबॅक होताना दिसतोय. सलग 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. बघा, 17 धावा धावफलकावरती लागल्या. धावसंख्या तर खूप चांगली झालेली आहे. पाहूया, 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावरती इथे लावल्या जात आहेत. यानंतरची होणारी मॅच आहे न्यू स्टार मडवीवाडा. आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. आणि या बॉलवरती षटकार येताना दिसतोय. यावेळेस आणखीन एक बॅक टू बॅक 2 षटकार इथे ठोकले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट. बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन, बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन आणि न्यू स्टार मडवीपाडा लवकरात लवकर टॉस करण्याकरता यायचं आहे. दोन्ही संघ जर उपस्थित झाले नाही तर दोन्ही संघाला पॅनलाइज केले जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
12 चेंडूमध्ये 30 धावा ह्या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण पाहतोय 3 धावांची पॅनल्टी आहे पापडी संघाला. त्या 3 धावा अगोदरच ॲड केल्या जातील, मात्र टार्गेट 30 धावांचं राहील याची देखील नोंद घ्यायची आहे. धाव फलकावरती 3 धावा अगोदरच ॲड केल्या जातील. 3 नंतर स्कोर कार्डला सुरुवात होईल. टार्गेट हे 30 धावांचं राहील. न्यू स्टार मडवीवाडा संघाला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. मॅच संपण्या अगोदर आपण टॉस करण्याकरता आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. सहा शतरक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील, लक्षात घ्यायचं आहे. 3 शतरक्षक तुम्हाला कंपल्सरी 30 सर्कलमध्ये ठेवावे लागतील. तर सन्माननीय गणपत बाळू हांडवा यांचं ते आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थान बनवायचं आहे. पहिला बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक दूरवरती राहतोय. टू बॉम्ब्स चेंडूला इथे फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि खराब फिल्डिंग, खराब बॅकअप. 3 धावा पूर्ण झाल्यात. कदाचित चौथी धाव देखील पूर्ण होऊ शकली असती. इथे 3च धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा, अगोदरच त्यांच्या अकाउंटमध्ये धावा ह्या कमी आहेत आणि त्याच्यामध्ये एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी खराब झाली, बॅकअप मिळाला नाही आणि या 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉलमध्ये हाताळला गेलाय. चला पाहूया, रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांनी तर व्हाईट बॉल दिलेला आहे. फेअर डिलिव्हरी असेल, फेअर डिलिव्हरी ऑन द लाईन हा चेंडू आपण पाहतोय की चेंडूचा अर्धा भाग तरी रेषेच्या या साईडला असायला हवा. मात्र आपण पाहतोय की चेंडू अगदी रेषेवरती जाऊन पडलेला आहे. कारण आपण पाहतोय की ज्यावेळेस बॅट ही ऑन द लाईन असते त्यावेळेस आपण जो निर्णय असतो तो बॅट्समन किंवा बॉलरच्या आपण याच्यात देत असतो. त्यावेळेस पाहतो आपण एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकाच धाववरती समाधान देखील मानावं लागेल. आपण पाहतोय ज्या वेळेस रनआउट किंवा शॉर्ट रन जर ऑन द लाईन असेल तर आपण विकेट देतो किंवा
शॉर्ट रन देतो. तेच कारण पाहतो की हा चेंडू पूर्णतः रेषेवरती पडलेला आहे, की रेषे जरी थोडासा जरी बाहेर जर पडला असता तर नक्कीच वाईट चेंडू दिला असता. मात्र आपण पाहतो की पूर्ण चेंडू रेषेच्या आतमध्ये होता. थोडासा चेंडू रेषेवरती पडला होता. त्यावेळेस पाहतो आपण चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेलेला आहे. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. हॅलो. हा. शिरोधरला पोहोचलो तर भाई आता मॅच संपल. आता 6 बॉल मध्ये 20 रन पाहिजे. समोरची टीम आलेली आहे. बघ आता किती टाइम देणार होते तर म्हणजे अर्धा तास आला तर मग 3 बॉलची पेनल्टी घेऊन खेळायला लागेल त्यांना. हो जेवून तो नाश्ता पण होतो. हो चालेल चालेल. जेवूनच यार. चला पाणी पाठवायचंय पाणी. कुमार पाणी घेऊन जायचंय. अरे बारके बॉटल घेऊन जा ना पटकन. ये भरण्यापेक्षा बारके बॉटल घेऊन जा ना आपल्याकडे. अरे बारक्यांचे घेऊन जा. ये कुमार बारक्याने ना सगळे संपूर्ण का. अवलेस पण मिस टायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता क्षणी दुसरी धाव इथे कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजे येणारे 5 बॉल आणि 18 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये 25 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. तिथे 20 धावाची आवश्यकता आहे. अवलेस आपण पाहतोय स्लॉक स्वीप करायचा होता आणि बॅटची एज इथे लागलेली आहे. फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट्स महत्वाचा गडी इथे बाद झालेला आहे. 4 बॉल मध्ये आता 18 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. कोणी घेतलाय समजेल. फेकीसाठी रिव्ह्यू आहे का. विचारतो हाय का नाही आपल्यावर
समजत असेल तर काय रे पंचांनी बघावा. त्याने काय सांगा आपल्याकडे तेवढी टेक्नॉलॉजी आहे नाही. जर पंचांनी सांगितलं तर आणि त्याच्यावरती समजला तर तू कुठं आहेस? काय करा पाहिजे होता तर झाला तेच आहे परत नाही अजून झाले. ये आण पाणी दे. चार चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 18 धावा. लेफ्टी फलंदाज ध्रुव बीज गेलाय. आपलीच बघा फिरकीचा जादूगार इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्र वाघे. आता 3 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 3-18 हे समीकरण. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता. आता आपण पाहतोय की मॅच जिंकण्याकरता अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. निघूनच केलता फोन त्यांनी करायला लावला. अवलेस आपण पाहतोय ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक होता मात्र चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार इथे त्यांना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20. या धावसंख्येवरती आता एक बॉलमध्ये इथे 10 धावांची आवश्यकता आहे. बघा एखादा जर एक्स्ट्रा चेंडू जर येतोय तर नक्कीच कमबॅक होऊ शकतो तो म्हणजे नागली संघाचा. अवलेस बघा आणखीन एक चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र हा सामना इकडनं गमवावा लागतोय तो म्हणजे नागली संघाला. 10 धावेनिशी हा सामना इथे जिंकलेला आहे. तर लगेच आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरतोय ज्याने चांगली कामगिरी केलेली आहे. आयुष वाघे मॅन ऑफ द मॅच. 3 षटकार ठोकलेत. 6 बॉलमध्ये त्याने 18 धावा बनवल्यात. आयुष वाघे ठरतो या सामन्याचा सामनावीर. न्यू स्टार मडवीपाडा टीम आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता यायचं आहे. न्यू स्टार मडवीपाडा.